स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथून प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी भाषणात सदाभाऊ खोत यांच्यावर राजू शेट्टींनी निशाणा साधलाय। चमचेगिरी करणाऱ्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या गेल्यानंतर तुम्हाला कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही अशा शब्दात सदाभाऊंवर टीका केली आहे। त्या देशात कुणालाही कायमस्वरूपी सत्ता मिळेल अशा ताम्रपट कुणी दिलेला नाही असं म्हणत सरकारला इशारा दिलाय। भाजपच्या कळपात गेलो ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी घोडचूक ठरली असेही राजू शेट्टींनी म्हटलं। यावेळी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील देखील उपस्थित होते। वाळवा तालुक्यातील वसंतदादांचा गट तुमच्या विरोधात नेहमी काहीतरी करत असतो, पुढच्या निवडणुकीत देखील हे गट घोटाळे करत राहणार आहेत, त्यामुळे आता हे सारं थांबूया आणि या गटांना एकत्र घेऊया, हा विरोध थांबूया। हे जर नाही केलं तर भाजपसारखे पक्ष मोठे होतील असं पाटील यांनी म्हटलंय। कुणालाही कायमस्वरूपी सत्ता मिळेल असा प्रकारचा ताम्रपट कुणी दिलेला नाही। हा क्रांतीच्या नाना पाटलांचा जिल्हा आहे, हा क्रांतीच्या नाना पाटलांचा हा परिसर आहे। आणि एक लक्षात ठेवा की अशा प्रकारचा माज आणला तर एक ना एक दिवस पायात पत्र्या पकल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेवा। आणि म्हणून त्यांचं लागून चालू करणारे, त्यांची चमचगिरी करणारे जे कोणी आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे, हे तुमच्या पाठीत बुडाखालच्या खुर्च्या गेल्यानंतर तुम्हाला उद्या कुत्रं सुद्धा विचारणार नाही, लक्षात ठेवा।